श्री दत्तावधूत विरचित श्री सिद्धलीलामृत. श्री सिद्धलीलामृत या दिव्य ग्रंथाची निर्मिती एका अलौकिक प्रसंगामुळे झाली. श्री स्वामी दत्तावधूत हिमालयातील दुर्गम भागामध्ये फिरत असताना शीतलाखेत येथे महाअवतार बाबाजी मुनींद्र भगवान यांनी हा छोटासा ग्रंथ लिहिण्याची आज्ञा केली. या छोट्याशा परंतु दिव्य ग्रंथामध्ये हिमालयातील अमर महासिद्धांचे ऐश्वर्य वर्णन केलेले आहे. श्री सिद्धलीलामृत. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो सर्वसिद्धाय स्वाहा. देवतात्मा हिमालय ऋषीमुनींचे आश्रयस्थान. अनेक युगापासून तप करीती ऋषी जेथे. देह ज्यांचे चैतन्य कैवल्याचे जे खाण. मूर्तिमंत परमेश्वर सगुण समाधी लावून बैसला. ऐसे योगी महायोगी अनेक असती त्या जागी. कैलास कौशिक पर्वतभागी दर्शन त्यांचे होत असे. त्यातील एक महायोगी महाअवतार बाबा कल्पजोगी कीर्ती पावनी या जगी गुप्तरूपे राहती ते. अमर महात्मा परमसिद्ध आयु न कळे कोणाप्रत. हिमालया माझी फिरत कधी प्रकट गुप्तरूपे. कधी 16 वर्षाचे दिसती कधी 30 वर्षांचे दिसती. दाढी मिशा कधी असती कधी सुकुमार दिसती ते. कोणी म्हणती हा शंकर कोणी म्हणती सनत कुमार कोणी म्हणती ईश्वर याहून तुझ्या असेच ना. महाअवतार बाबा परमसमर्थ विश्वोद्धारार्थ सदैव झटत. त्यांचे कार्य थोडक्यात सांगे दत्त तुम्हा येथे. श्यामाचरण लाहिरी म्हणून योगभ्रष्ट आत्मा जन्मोनी. प्रकट केले बाबा लागुनी कथा तीच अवधारा. नोकरी करी रेल्वेत बदली होई राणीखेत. तेथुनी द्वारहाटपर्यंत कामासाठी जात असे. हिमालयी फिरावे म्हणून जाती पहा एकदिनी. महाअवतार बाबा प्रकटोनी दर्शन देती तया लागी. दर्शन देवोनी सांगती तू पूर्वीचा योग भ्रष्ट यती. गुहा त्याची दाविती. ध्यानपूर्वी जिथे केले कृपास्पर्श स्वामींचा होत. पूर्वजन्म सर्व आठवीत चरणी माथा ठेवीत. कृपा करावी म्हणून या. क्रियायोगाची दीक्षा देती. म्हणती सांगे लोकांप्रती. करावे या साधने प्रती मोक्षमार्गा ते पावावया. ऐसे सांगोनी भक्ताप्रत महाअवतार बाबा गुप्त होत. ऐसे लीला विग्रही समर्थ असती महाअवतार बाबा हो. दीक्षा देवोनी लाहिरी प्रती परमसमर्थ गुप्त होती. श्यामाचरण लाहिरी करीती प्रसार क्रियायोगाचा. नामरूपातीत कल्पजोगी तया महाअवतार बाबाजी लाहिरी महाशय देती नाम ऐसे प्रेमाने. क्रियायोगाचे सिद्ध साधक लाहिरी महाशय तयार करीत. ऐसे परी प्रसार होत क्रियायोगाचा जगा माझी. प्रणवानंद केवलानंद युक्तेश्वर शिष्य योगानंद. ऐसे अनेक शिष्यवृंद प्रचार करीती योगाचा. तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधान हे योगाचे मूळ कारण. प्राणायाम धारणा ध्यान समाधी सिद्ध होत असे. विश्वोद्धारा कारण कष्टे स्वये नारायण. विविध रूपे घेऊन सन्मार्ग जना दावित असे. श्री सिद्धलीलामृत दिव्य ग्रंथ प्रथम अध्याय संपला येथ. श्री दत्तावधूत आपुले चित्त सद्गुरुचरणी वाहत असे. अध्याय पहिला समाप्त. ओवी संख्या 22. श्री सद्गुरुचरणी समर्पित.